पण आपल्या कोकणात 200% पाऊस असतो. पुढापासून जेवढा पाऊस पडतो या खाडी मार्गे पाणी समुद्रात जातं. लाल कलरचं पाणी असं पावसाचं पाणी तुम्ही बघितलंय. इथून पुढापर्यंत ना ही 4 महिन्यासाठी नदी बनलेली असते. नदी म्हटल्यानंतर गोड पाणी, खाडी म्हटल्यानंतर खारं पाणी. परत सप्टेंबर संपला म्हणजे पाऊस कमी झाला हेच पाणी मिक्स होऊन खारं होतं. 8 महिन्यासाठी खाडी आणि 4 महिन्यासाठी नदी. या खाडीला नाव आहे कर्ली आणि या कर्ली खाडीवरनं तारकर्ली गावाला नाव पडलेलं आहे. तारकर्ली हा, देवबाग मध्ये याच्यात आपल्याला तारकर्ली गाव भेटतो. या खाडीवरनं पडलेलं आहे. कसं पडलं माहिती आहे? 50 वर्षापूर्वी देवबाग आणि तारकर्ली हे वाळूचे गाव. वाळू म्हणजे रेती. आपल्या गावात दगड हा विषय नव्हता. एवढा जरी दगड पाहिजे तर या गावातून विकत आणावं लागायचं. नुसतीच वाळू असल्यामुळे आपल्या गावात बैलगाडी पण नाही आणि सायकल पण नाही. आजारी जर कोण पेशंट झाला तर त्या टायमाला गावात कोण डॉक्टर नसायचा. मग पेशंटना पाहणं तयार करायची किंवा पालखी आणि इकडनं चालत 12 किलोमीटर मालवणपर्यंत घेऊन जायची. वाटेत 70% लोक मारायचे, 30% लोक जगायचे. म्हणून 1971 साली ना तारकर्ली गावातून पहिली वल्ल होडी निघायला सुरुवात झाली. वल्ल होडी माहिती ना? या गावातली माणसं त्या गावात, त्या गावातली माणसं या गावात. शॉर्टकट मार्ग वल्ल होडीचा काढला. त्या होडीला तरीची होडी म्हणतात. तर आणि कर्ली खाडी म्हणून तारकर्ली गावाला नाव ठेवलेलं. समजलं ना? आणि जो आपला देवबाग गाव आहे ना या गावाला तिन्ही साईडने खाऱ्या पाण्याचा वेढा आहे. किंवा ती लाटा दिसतात तिकडे अरबी समुद्र. आता आपण आहोत ही कर्लीची खाडी आणि पुढे संगम पण आहे, दाखवणार तुम्हाला. आणि या गावात तुम्ही कुठे पण विहीर खाना किंवा बोरिंग खाना तुम्हाला 8 ते 10 फुटावर प्यायचं गोडच पाणी भेटतं. एवढं खारं पाणी असून सुद्धा या गावाला पहिले देवाची बाग म्हणायची, आता देवबाग म्हणतात. हे मंदिर दिसतंय हे शंकराचं मंदिर आहे. 2004च्या बोलायला या मंदिराच्या या साईडला एक पण घर नव्हती. वाळू दिसते, वाळूचं बेट दिसतं का बघा? हा, एवढ्यापर्यंत पहिला आपलं देवबाग गाव होतं. 2004च्या अगोदर. हा, ते गावाची स्मशानभूमी होती. इकडे वस्ती नव्हती. समजा ना, ज्यावेळी सुनामी आली 26 डिसेंबर 2004ला म्हणजे इंडोनेशियाला भूकंप झाला, आपल्या पूर्ण किनारपट्टीवर मोठी मोठी लाटा आली. त्यावेळी इकडची स्मशानभूमी गायब झाली आणि लाटाने इकडची वाळू जाऊन ना इकडे एक बेड बनलेलं, त्याला सुनामी आयलंड म्हणतात. म्हणजे सुनामीच्या लाटामध्ये बेड बनलेलं म्हणून आठवणीसाठी त्याला सुनामी आयलंड नाव ठेवते. आपण नंतर बेड बघणार. एवढा गाव कमी झालेला आहे. एवढं फक्त माणूसाने काय झाले ना ह्या गावात ना 3-3.5 फूट पूर्ण गावात पाणी घुसलेलं. बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं. सर्व विहिरी पोरीच्या खाऱ्या झालेल्या. 6 महिने लोक या गावातून पिण्यासाठी, आंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी वल्लवडीतून पाणी इकडे आणायचं. हा, आणि गावात 17 दिवसांनी लाईट आली. आपलं काय पॉईंट झालेलं नाही. मी तुला 2 गावाची माहिती सांगितली. हे बघा, हे लाल कलर दिसतोय ना